वा रावसाहेब, आमच्या गावातून आम्हाला ओलांडून परस्पर जात आहे, पण आम्ही कशी जाऊ? बादशाला उभा केला तर 24 घंटे उभा राहायला पारा कर. वैली साहेब या या, एक 5 मिनिटं थांबून जाऊ. या. अहो, या गावचे सरपंच येथे. जयंत ये. मुलगा आमचा आताच वकील झालाय. या वकील साहेब या. अरे काय झालं हसायला? आई, बाकी एक देवी फारच प्रसन्न झाली एका माणसावर. आमची कुलस्वामिनी म्हणजे जागृत देवस्थान, आणि तिने दिलेला प्रसाद मी कसा अवहेळणार बरं? महाप्रसाद असतो. पण आई, तुम्ही काही म्हणा, निदान मॅट्रिक झालेली तरी मुलगी हवी होती नाही जयंताला. ऐकून घ्या. आता हा एवढा मोठा वकील, त्याची ती सोसायटी, ते क्लब मधलं जाणं, डान्सेस, पार्ट्या, नाही यातली एक तरी गोष्ट यायला पाहिजे नाही बायकोला. काय रे? ए बाबा, उगीच त्याला चिडवू नका. वकिली सुरू करेपर्यंत लग्नाबद्दल अजिबात बोलायचं नाही असा आधीच दम दिला होता मला. हे बघ, कसा तरी पोरगी बघायला तयार झाला. नाही, ती काळजी तुम्ही आता अजिबात करू नका. ती काळजी अजिबात करू नका. आता प्रत्यक्ष ब्रह्मादेव जरी खाली उतरला तरी त्याला सुद्धा ही गाठ सोडवता यायची नाही. अहो, तुम्ही देखील मारा एखादी गाठ, कुठे जमलं तर. नाही रे बाबा, गाठ का कुठे अशी मारता येते? ती पडावी लागते देवळात. ए भालू, हे बघ, आज की नाही काका साखरपुड्याचं ठरवायला बाबुळगावला जाणार आहेत. तुलाही मिळणार आहेत म्हणे. ए भालू, माझं एक काम करशील? हे बघ, ही फुलं की नाही त्यांना नेऊन द्यायची. कुणाला? त्यांना. काय रे सदा जी? अरे आप्पा काका कुठं आहेत? घरात. अरे घरात काय करतायत? आज साखरपुडा जायचं ना? सकाळपासून त्याच गडबडीत आहे. म्हणजे आक्का साहेबाची ऑर्डर सुटली आहे ना. अरे काय? आयबी कापड अंगावर घालायची नाही. आणि मग तेव्हा सकाळपासून फेट्याची डोसक्याची, डोसक्याची फेट्याची नुसती झनापण चालली आहे. आम्ही तयार आहे बरं का? सुटलं की कसं बांधलं होतं? चला देसाई मामा, साखरपुड्याचं ठरवून येऊया. अगं हसाय काय झालं? कसा काय पोशाख जमलाय का नाही? अहो पण काका, साखरपुड्याचं ठरवायला जाताना ही बंदूक कशाला बरोबर? होय की, कशाला? हो, मग तेच म्हणते मी. द्या ती इकडं. घे. बरं बघ, काही निरोप विरोप? काका साहेब, निरोप आपल्या संग नाही धाडणार अक्का साहेब. अहो निरोप पण फुलं भालू संग कव्वा. आमच्या सज्जाकानं तुमच्या करता खास बालू बरोबर काहीतरी पाठवलं होतं. मिळालं का? मोठावर दिसतेच आहे की. बरं, मी येतो. आई, यांना जेवल्याशिवाय पाठवायचं नाही बरं का? होय तर. अच्छा, घ्या चहा. हे येतीलच एवढ्यात. मी जेवणाचं बघते. अहो, जेवणाचं कशाला? असं कसं होईल? बरं बरं. देसाई मामा, सज्जा का भाग्यवान. हा केवढं घरानं, माणसं, केवढं प्रेम, अगत्य. हा नशीबवान. हा रावसाहेब आलेच की. आम्ही कालच येणार होतो, पण सोसायटीची मीटिंग होती म्हणून आज आलो. आला नसतात तरी चालण्यासारखं होतं. म्हणजे मी काही समजलो नाही. नाही समजला तेच ठीक आहे. देसाई, जयंतासाठी घरंदाज मुलगी हवी होती, हे ठाऊक होतं तुम्हाला? म्हणजे सच्या का घरंदाज नाही? नाही, ती भगवान पाटलाच्या रखेलीची मुलगी आहे. रावसाहेब, तोंड सांभाळून बोला. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर जीभ हसुडूनच काढली असती. पण तुम्हाला सांगितलं कोणी? सांगायला कशाला पाहिजे? सारा गाव बोलतोय. खुद्द सरपंचानी रंकाने सांगितलं मला. तुझ्या पोराशी सुविरीक नाकारली म्हणून तू ह्यो डाव रचलास होय? आता तुझी 100 वर्ष भरलीस म्हणून समाज
अगं अडंबे चायला हात लावला आज की लई वजन झाल्यासारखं बोलतोय आयला ठेव मारते खाली. आता. अगं खरंच वजन मारते. झालं असेल हात दे मारते. त्याला. काय अक्का साहेब त्याला सवच आहे. अक्के तुझं लगीन मोडलं. लग्न मोडलं होय लगीन मोडलं. का? का ते विचारू नकस. त्या रंकानं आग लावली आ. इनामदाराच्या मनात ईक पेरलंय. त्याला आता जित्ता ठेवत नाही बा. असं म्हणू नका काका. त्या रंकाचा खून करून तुम्ही जर फासावर चढलात तर मला कोणाचा आधार आहे. द्या ती बंदूक इकडे. नाही नाही सोडा. त्याला जित्ता ठेवणार नाही आता. सोडा म्हणते ना सोडा. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. काका जेवायला येता ना. मला जेवायचं नाही. बाईंनी मलाही जेवायचं नाही. अरे जेव की. सर सुधीर ए बाबा जेवणावर कशाला राग धरतोस. आमच्या काय मनात नव्हतं होय. मला तरी ती पोरगी लई आवडली होती. पर तिच्याबद्दल हे असं कळलं. मग यासने तरी दोष कसा द्यायचा लगीन मोडल्याबद्दल. सुधीर आम्हाला पैसा नको. मान पान दाग दागिनं काय काय नको. पर घरानं नको का बघायला. काय कल्ल्या झाला का साखरपुडा झाला का म्हणतो. इसका की समजे अप्पा पाटील लेट शेतात गेला होता बाबुळवाडीला. पण आला की थप्पड खाऊन. मालक अहो मालक. अरे हार हार घे मालक. मालक अहो तुम्ही समद्यांचा बंदोबस्त करताय पण या कुत्र्याचा का बंदोबस्त करत काय नाही. झालं? अहो सापावानी डोक धरलाय त्यानं माझ्यावर. कल्ल्या आजच्या आज पाटलाला निरोप द्या. 200 लोकांचा अर्ज सही करून इन्स्पेक्टरकडे पाठवा. कुत्र पिसळलेले नागरिकांचा जीव धोक्यात आहे म्हणावं. अरे भालू तू आणि इथं हे काय आणलंस बाबा. बैस बैस बैस. प्रिय जयंतराव मला नाकारलं माझं दैव. पण जे तुमच्या कानावर आलं त्याची तुम्ही स्वतःहून एकदा खात्री करून घेतली असती तर बरं झालं असतं. आपली सज्जला मोठी धाडसी दिसते ही सज्जला. तिच्या पत्रातले बहुतेक मुद्दे बिनतोड आहेत. पण काय रे तू काय म्हणतोस. ते पत्र तुला त्या कुत्र्याने आणून दिलं. हो तर डोंट टेल मी. जया तुला एक गंमत दाखवतो. परवाच त्याच गावामधून त्याच कुत्र्याबद्दल एक अर्ज आलेला आहे. 400 लोकांच्या सह्या असलेला. आणि मसुदा असा आहे की त्या कुत्र्यापासून गावाला धोका आहे. कुत्रा पिसाळलेला आहे आणि दिसता क्षणी त्या कुत्र्याला गोळी घालून ठार करा. हे बघ. इम्पॉसिबल. तो स्वतःहून मला पत्र देऊन गेला. मला तेच म्हणायचंय की या सज्जलेच्या पत्राप्रमाणे हा रंक खरोखरच काळेबाज असावा. दॅट इज ट्रू. मी काय म्हणतो दया त्या अर्जाप्रमाणे मी त्या गावात चक्कर तर टाकून येतो. म्हणजे तू असं कर. तूही चल माझ्या बरोबर. सांगतो काय होईल ते. आपल्याला त्या रंकाला भेटता येईल. त्या कुत्र्यालाही बघू. शिवाय त्या सज्जलेच्या घराण्याची जरा बारीक चौकशी करता येईल. पण कसं शक्य आहे ते. ते ओळखतील नाही का मला. अरे हो तो एक आमच्या हवालदारापैकी एखाद्याचा ड्रेस होईल ना तुला. गुड आयडिया. मेलो मेलो बायले मेलो बायले मेलो. आता काय माझी धडकत नाही. अरे काय झालं काय तुला. काय वाघ बी मागे लागले की काय तुझ्या. बायले अगं फौजदार आले आहेत. अरे ये ना. पर तू का पाय लावून पळतोयस.
अगं ते तसंच आहे. परवा परवा माझी छाती भरली होती म्हणून त्या भीम्याकडनं थोडी हातभट्टी आणली होती. वय अगदी थोडी ग, अगदी थोडी. पण आता यो फौजदार माझ्या झोपडीवर छापा घालणार आणि मला पकडणार, मला पोचवणार. मग मर आता.